नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता खेळामध्ये दोघेच राहिलेले असतात, अधिपती आणि अक्षरा. उशी त्यांच्यामध्ये येऊन पडलेली असते. आता त्यांच्यावरती चारुहास एक मस्त आयडिया शोधून काढतो. ते बोलतात, अधिपती तू गाणं गा आणि अक्षरा तू डान्स कर, असं म्हणत आता त्यानंतर दोघेही सुंदर असा कपल डान्स सुरू करतात. अगदी बाण हरपून सगळ्यांसमोर ते कपल डान्स करू लागतात. भुवनेश्वरीला तर लाजच वाटत असते. ती लगेच तोंड फिरवते. बाकी सगळे अक्षरा आणि अधिपतीसाठी टाळ्या वाजवत असतात, त्यांचं कौतुक करत असतात, त्यांना दाद देत असतात. डान्स झाल्यानंतर चारुहास बोलतात, बरं झालं मी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला, त्यामुळे तुम्हा दोघांना असं बघता आलं. खरं सांगू का, तुम्हा दोघांना असं डान्स करताना बघून असं वाटलं की तुमची ही जोडी साक्षात ब्रह्मदेवानेच बांधलेली आहे. आपण आता पाहतो तर अक्षराची आई अक्षराच्या बाबांना म्हणत असते, अहो या निखिलचं काही कळतच नाहीये आणि त्याहून या इराचं काही कळत नाहीये. या निखिलच्या मनात नक्की काय सुरू आहे खरंच देवच जाणे. आपण एक काम करूया, त्याला भेटूया, त्याला विचारूया. जर त्याच्या मनात नसेल ना तर आपण इरासाठी दुसरी स्थळं पाहूया. बास झालं आता. तर आता सीन चेंज होतो आणि भुवनेश्वरी म्हणते, शिवानी चला आता, तुमचा कार्यक्रम संपला नव्हे. तेव्हा शिवानी बोलते, नाही अजून एक खेळ राहिले. आपल्या घरामध्ये हे जे नवीन कपल आहे ना, त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. आणि मला असं वाटतं की आजी आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. आजी बोलतात, नेमकं काय करायचं आहे? अधिपती आणि सुनबाईबद्दल बोलायचं तर आहे ना? चारुहास बोलतात, हो त्या दोघांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला जे वाटतं ना ते बोलायचं. तेव्हा आजी बोलतात, त्यात काय एवढं, बोलते की, नुसतं बघाच आता मी कसं बोलते ते. तेव्हा आजी मधोमध येतात आणि बोलायला सुरुवात करतात. आधी आमचा अधिपती एकटा होता, तसं त्यांचं आयुष्य चांगलं चाललं होतं. पण जेव्हापासून सुनबाई त्यांच्या आयुष्यात आली आहे ना, त्यांचे 2चे 4 हात झाले आहेत ना, तेव्हापासून खूपच आयुष्य बदललेलं आहे. जर त्यांना विचारलं, अधिपती तुमचं आधीचं आयुष्य चांगलं होतं की आत्ताचं, तर ते आत्ताचंच आयुष्य चांगलं असं बोलणार. सुनबाई आल्यामुळे त्यांच्या आयुष्याला दृष्ट लागण्यासारखं झालेलं आहे. आणि त्यामुळं आणि इतकं काय, माझी दोन्ही मुलं मोठी परीक्षा देऊन घरी परत आलेली आहेत. मला या दोघांचा खूपच अभिमान वाटतो आहे. मला इतकंच बोलायचं आहे, असं म्हणून त्या जागेवर जाऊन बसतात. त्यानंतर ओमक्या बोलतो, मोठे मालक चला आता तुमचा नंबर, तुम्ही बोला. ते बोलतात, अधिपती आणि अक्षरा यांच्याबद्दल काय बोलू हे मला कळतच नाहीये. त्यांच्याबद्दल बोलताना शब्द कमी पडतील, दिवस कमी पडेल. आणि अधिपती हा हिरा आहे आणि त्यात काय वादच नाहीये. त्या हिऱ्याला लाभलेला गोंधन म्हणजे अक्षरा आहे. खरं तर अधिपती हे 10 दिवस संकटांशी सामना करू शकला ते फक्त अधिपती अक्षराच्या साथीमुळेच. ते दोघांनीही कायम एकमेकांना साथ दिली आहे. असेच कायम एकत्र राहा. अक्षराच्या साथीमुळे आत्ता जसे 10 दिवस तुम्ही जगला ना, तसेच इथून पुढे कायम एकमेकांसोबत राहा. कारण माणूस एकटा असला ना की त्याचं काय होतं ना, हे माझ्यापेक्षा जास्त कुणी चांगलं सांगू शकत नाही. हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. सगळे चारुहासांसाठी टाळ्या वाजवू लागतात. आता आजी बोलतात, आता नंबर भुवीचा. भुवे अगं तू बोल. तेव्हा भुवनेश्वरी बोलते की आम्ही बोलू, पण आत्ता नाही, सगळ्यात शेवटी बोलणार आम्ही. तेव्हा दुर्गी बोलते, ठीक आहे तू बोल शेवटी, मी आत्ता बोलते, असं म्हणत ती आता मध्ये येते आणि बोलायला लागते. म्हणते, ती दोघं बी चांगली आहेत, नाही म्हणजे सारख्याला वारकी आहेत. किती बी अडचणी आल्या ना तर ती दोघं त्यातून बाहेर पडतातच. बास मला एवढंच बोलायचं आहे. आणि एवढं बोलून ती जागेवर जाऊन बसते. त्यानंतर चंचीचा नंबर असतो. ती बोलते, मला बी हेच बोलायचं आहे, मम्मी वाणीच. तर त्या दोघांचं लग्न झालं ना, ते दोघेही एकत्र असतात. अक्षरा घरी आल्यापासून घराची वाट, असं म्हणत ती ऐकून सगळ्यांना खूपच धक्का बसलेला असतो. पण नंतर चंची लगेच विषय बदलते आणि ती बोलते, घराला एक नवीन वाट मिळालेली आहे, एवढंच बोलायचं आहे. आणि ती जागेवर जाते. आता मॅडम तुम्ही राहिलाय, तुम्ही बोला, असं शिवानी भुवनेश्वरीला बोलते. तुमचा नंबर. तर भुवनेश्वरी म्हणते, बोलतो की, असं म्हणत ती आता मधोमध जाते आणि बोलायला सुरुवात करते. आम्ही जेव्हा अधिपतींना ही रीत पाळायला सांगितली तेव्हा लई विरोध झाला. विरोध काय त्यांच्याकडून नाही झाला, दुसऱ्यांकडूनच झाला. आणि आम्हाला खात्री होती की अधिपती ही रीत व्यवस्थित पाळतील आणि ते जिंकूनच येतील. कारण आम्ही त्यांना रोज आशीर्वाद देत होतो, जग जिंकून या म्हणून. आम्हाला आमच्या अधिपतींबद्दल खूपच अभिमान आहेच. पण आता
तो खूपच अधिकच वाढलेला आहे. आमचे अधिपती हिरा आहेत आणि या हिऱ्याला गोंधळाची गरज नाहीये. हे सगळं ऐकून चारुहासांना खूपच राग येतो. ते बोलतात, भुवनेश्वरी, तुला असा जगात कोणताही एक हिरा सापडणार नाही ज्याला गोंधळाची गरज नाही सापडणार. हिऱ्याला गोंधळाची गरज असतेच, म्हणूनच तो शोभून दिसतो. अधिपतीला अक्षराची साथ होती म्हणूनच ते जिंकले आणि हा विजय एकट्याचा नाही तर त्या दोघांचाही आहे. अगं, तू साधा यामध्ये अक्षराचा उल्लेखही केला नाहीस ग. त्यानंतर सीन चेंज होतो. अक्षराची आई इराला सारखी फोन लावत असते, कारण इरा सकाळपासून गायब असते. फोन उचलत नसते. तिची आई खूपच काळजीत असते. तेवढ्यातच तिथे इरा येते. त्यावरती आई बोलते, इरा, इकडे ये. कुठं होतीस सकाळपासून आणि तू फोन का उचलत नाहीयेस? इरा, इकडे ये. आत्ताच्या आत्ता इथे बस. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. इरा बोलते, मला आत्ता काहीही बोलायचे नाहीये. माझा मूड खराब करू नकोस. असं म्हणत ती रूममध्ये जाते. इकडे चारुहास म्हणतो, सांग ना, तू अक्षराचा उल्लेख का केला नाहीस? तिच्याबद्दल तू एकसुद्धा शब्द काय बोलली नाहीस? पण अधिपती मात्र यावरती गप्पच बसलेला असतो. तो काहीच बोलत नाही. इकडे अक्षरा बोलते, बाबा जाऊ द्या. माझं नाव नाही घेतलं ना याचा मला काही फरक पडत नाही. तेव्हा चारुहास बोलतात, अक्षरा, तुला कळत नाहीये का? ही जे काही करते ना त्यामध्ये खेळी जास्त असते आणि प्रामाणिकपणा कमी असतो. आता अधिपती बोलतात, तुम्ही गप्प बसा. मी आईसाहेबांच्या विरुद्ध एक शब्दही बोललेलं खपवून घेणार नाही आणि हा कार्यक्रम रद्द करा. असं म्हणतच कार्यक्रम थांबवलेला असतो. आता शिवानी आणि ओंक्या तिथून निघून जातात. चारुहास मात्र अडूनच ते बसलेले असतात की सांग भुवनेश्वरी, तुझी हिंमत असेल ना तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू अक्षराबद्दल काहीच का बोलली नाहीस? कमीत कमी मान्य तर कर. जेव्हापासून अक्षरा या घरात आली आहे ना, तिनं जेव्हापासून पाऊल ठेवलं आहे ना तेव्हापासूनच ती तुझ्या डोळ्यात खुपतीये. ती तुला या घरात नकोय. तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असलीस ना तरी तुझ्या मनात काय चाललंय ना हे सगळ्यांनी आज पाहिलं आहे. हे ऐकून भुवनेश्वरी फक्त गप्प बसलेली असते आणि इकडे अधिपतीला तर काहीच कळलेलं नसतं. आणि इथेच हा भाग संपतो. असेच पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल